एक षटक 6 चेंडूंचा आहे याची नोंद घ्या. तर जाऊया मॅचच्या दिशेने. मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. याचसाठी केला होता अट्टास शेवट बाबा गोड. कोणत्या टीमचा शेवट गोड होईल? पुढचा बॉल घेऊन निघाला यश मोरे. समोर लाल्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. सिंगल धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. निश्चित यश मोरेने ज्या प्रकारचं कमबॅक केलेलं आहे या मॅच मध्ये ते कमालीचं आहे. एकच बॉल त्याने महागडा टाकलेला आहे. बाकीचे बॉल यश मोरे यांनी चांगले टाकलेले आहेत. एक युवा गोलंदाज म्हणून त्याच्या नावाची दखल KSK मध्ये घ्यावी लागते आणि ती चांगली गोलंदाजी. अगदी बरोबर आहे. डावकुरी हाताचा हा खेळाडू आहे, प्रतिभावंत आहे आणि आपल्या नॅचरल अँगलनं सर्वांची मनं देखील जिंकलेत. यावेळेला पुन्हा एकदा बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. पूर्णपणे बांधून ठेवलाय स्वप्नील शिंदे लाले या खेळाडूला. पुन्हा एकदा डॉट बॉल. जकडून ठेवले, बांधून ठेवलेलं आहे. पायामध्ये अगदी बेड्या टाकलेल्या आहेत, म्हणजे हलूही दिलं नाहीये. बॉलच्या मिनिट पर्यंत स्वप्नील शिंदे लाले यांना पोहोचताच आलं नाही. बॉल डॉट आलाय. षटकातील आता हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील. समोर लाल्या. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल. अगदी चारी मुंड्या चित केलंय. अगदी या बॉलवरती डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. निलेश सर, ज्या पद्धतीने यश मोरेने गोलंदाजी केले फायनलच्या मॅच मध्ये, जशी संघाला गरज होती तशाच प्रकारची गोलंदाजी त्यांनी केली. निश्चित या हंगामामध्ये यंगस्टर कुरुशीचा जो खेळाडू फॉर्म मध्ये आहे, स्वप्नील शिंदे लाल्याला जकडून ठेवलं, बांधून ठेवलं. फक्त एकच मोठा फटका यश मोरे यांनी खर्च केला. बाकीचे बॉल जबरदस्त टाकले. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, अचूकता, भेदकता, या ज्या काही गोष्टी होत्या ना, त्या यश मोरे यांनी अंमलामध्ये आणल्या आणि अवघ्या 7 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आहेत. यंगस्टर कुरोशी बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 7. पहिल्या ओव्हरमध्ये आता स्वप्नील शिंदेने संयम दाखवला, परंतु आता शेवटच्या ओव्हरमध्ये सागर शिंदे यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल बिगिट केलाय. पायावरती ठेवलेला बॉल उडवलाय आणि फेकून दिलाय काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या बाहेर. या षटकाची सुरुवात सागर शिंदेने अगदी दमदार केले. षटकार मिळाला मोका आणि दिला या बॉलवरती सागर शिंदे यांनी ठोका. काल ज्या प्रकारची बॅटिंग सागर शिंदे यांनी केली होती ना, त्याच प्रकारचा खेळ आता करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे काल जिथून त्यांनी बॅटिंग सोडली होती ना, तिथूनच पुन्हा एकदा स्टार्ट केली आहे का, असा प्रश्न या ठिकाणी उभा राहिला. खोलात टाकलेला बॉल यॉर्कर पद्धतीचा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न फसलाय आणि षटकाराला प्रत्युत्तर रोहितने देखील दिलंय. ही हमरी तुमरी सुरू आहे. हे डावपेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाने कमबॅक केलं, बॉल डॉट टाकला. या दरम्यान हा बॉल देखील उचललाय. एलिव्हेशन जास्त आहे, उंची पाहावी लागेल. उंची देखील तितकीच आहे. बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. आणखीन एक धावसंख्या वाढवणारा फटका आलेला आहे. मोठ्या फटक्यांचा कहर आणि धावसंख्येला आता येतोय यंगस्टर कुरुशीच्या चांगल्या बहर. कारण या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आले आणि टीमची टोटल धावसंख्या आता आहे 19 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. त्याचं कारण आहे सागर शिंदे यांची धमाकेदार फलंदाजी. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये केलेली आहे. आतापर्यंत 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हता, धावांवरती अंकुश ठेवला होता, परंतु त्यानंतरच्या ओव्हरमध्ये धावांचा रतीब देखील रचला जातोय. सागर शिंदेची बॅट तळपले मेगा फायनलच्या मॅच मध्ये आणि आता तो थांबायचं नाव घेत नाहीये. रोहित वरती अक्षरशः तो तुटून पडलाय. पुढचा बॉल फुलटॉसचा बॉल हा देखील उडवलाय. याही वेळेला बॉल जास्त हवेमध्ये तरंगतोय. क्षेत्ररक्षक आले ऋषी आणि त्यांनी मात्र एक जबरदस्त कॅच पकडलाय आणि ते विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागला. फुलटॉस बॉलला योग्य न्याय देताच आला नाही. मेजवानीवरती ताव मारता आला नाही. फटक्यामधली लांबी कमी पडली आणि त्यांना मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. धक्का क्रमांक पहिला लागला. यंगस्टार कुरुशी या टीमला ज्यांनी केली चांगली बॅटिंग असे सागर शिंदे इथे माघारी. मैदानाच्या आतमध्ये सागर शिंदे चांगली बॅटिंग करत होते. जो काटा टोचत होता ना हातलोट टीमला, तोच काटा आता बाजूला केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा विकेटचं पतन झाल्यानंतर पुन्हा एकदा धावफलका जैसे थे वैसे पाहायला मिळालंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 19 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय मयूर शिंदे. सड पातळ बॉडी असलेला हा खेळाडू, परंतु अनेक वेळा त्याने रबर बॉलच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग ही केले. यावेळेला फुलटॉसचा बॉल. पुन्हा एकदा एलिव्हेशन जास्त आहे, उंची जास्त, लांबी कमी. पुन्हा एकदा बॉल नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा पूर्ण केले. तिसऱ्या धावेची जोखीम देखील घेतले आणि बघता बघता 3 धावा पूर्ण केलेत.
आणि 3 धावे ने धावफलक पुढे सरसवत आहेत. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 22 धावा. निश्चित ज्या प्रकारचा फटका इथे खेळायला गेले बॅटिंग करताना मयूर शिंदे यांना फटक्यामध्ये लांबी जास्त देता आली नाही आणि बॉल हवेत उभा राहिला होता. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, बॉलपर्यंत पोहोचू शकले नाही. तोपर्यंत फलंदाजांनी 3 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. षटकातला शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा आहे, जिथे आता हातलोट टीमला किती बनवायच्या आहेत सेकंड इनिंगमध्ये सांगणारा बॉल प्रगतीपथावरती. खोलात टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न वेळेची अचूकता साधता आलेली नाहीये. एक सिंगल धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ती देखील पूर्ण केले. तिसऱ्या धावेची जोखीम घेतले. स्ट्राईक एंड वरती बॅकअपला कोणी नाहीये आणि इथे पहा तिसरी धाव पूर्ण होईल का? नाही होणार. 2च धावा मिळाल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवरती आणि आता 25 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे यंगस्टार क्रोशी टीमने हातलोट संघासमोर. एक शॉर्ट धाव आहे म्हटल्यानंतर एकच धाव पकडूया. पंचांचा निर्णय आलेला आहे. एक शॉर्ट धाव आहे. 23 धावा 24 ची गरज. आता 12 बॉल 24 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. शेवटच्या बॉलवरती एक धाव शॉट आलेली आहे. ज्यांनी आर्थिक पाठबळ या क्रिकेट स्पर्धेला दिलं ना त्यांना थँक्यू म्हणण्याची वेळ आलेली आहे, कारण आपण सहकार्य केलं त्यामुळे एक चांगली क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी उभी राहू शकली. त्यासाठी श्री विजयभाई शिंदे, समाजसेवक, उद्योजक, दरेगाव आणि माजी अध्यक्ष KSK महाबळेश्वर आपलंही थँक्यू आहे. प्रदीप दादा जाधव, कला दिग्दर्शक, संघमालक दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळी आपलंही थँक्यू आहे. त्याचबरोबर विलासभाई भनगे आपलंही थँक्यू, युवासेना जावली तालुका प्रमुख आणि भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य आपले मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जे विशेष सहकार्य केलेलं आहे ना त्यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला सचिन भाऊ नलावडे, विद्यमान अध्यक्ष KSK महाबळेश्वर आपले थँक्यू. विकासभाई कदम यांच्या माध्यमातून ट्रॉफीज मिळालेल्या आहेत. संघ मालक आरजू 11 त्यांचंही थँक्यू. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून बापू पार्टे आपलेही थँक्यू. काशीनाथ दादा सकपाळ गावडोशी आपलेही थँक्यू. रामचंद्र सकपाळ कुणाल 11चे संघ मालक आहेत त्यांनाही थँक्यू म्हणूया. संतोष दादा मोरे काळीश्वरी 11चे संघ मालक त्यांनाही थँक्यू म्हणूया. सुनील दादा मानकुमरे, बाबाराजे कट्टर समर्थक तुमचंही थँक्यू आहे, तुमचंही आभार. सोमाजी दादा सकपाळ आपलंही आभार. शिवसेना शाखा प्रमुख मीरा भाईंदर. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून श्री भरत विठोबा मोरे आपले मनपूर्वक आभार. त्याचबरोबर रावसाहेब डुशिंग शेठ आपलेही मनपूर्वक आभार. विजयभाई जुनगरे मानू जीवाभावाचा आपलेही मनपूर्वक आभार. सुनील भाऊ शिंदे कुरोशी आपलेही आभार. योगेश शिवाजी मोरे हरचंदी दादा आपलेही मनपूर्वक आभार. त्याचबरोबर पालीचे किरणभाई शिंदे, नायरा ओमकार 11चे टीम ओनर आपलेही मनपूर्वक आभार. या स्पर्धेला आपण केलेलं विशेष सहकार्य त्यासाठी आपलं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. त्याचबरोबर श्री पांडुरंग मोरे आपले मनपूर्वक आभार. श्री शशिकांत भातोसे आपले मनपूर्वक आभार. श्री राजेशभाई सकपाळ आपले मनपूर्वक आभार. महेंद्र मोरे भाई आपले मनपूर्वक आभार. अनिल दादा झुनगरे आपलेही आभार. अक्षय धनावडे साहेब आपलेही आभार. काशीनाथ दादा सकपाळ आपले मनपूर्वक आभार. विशाल दादा जाधव आपले मनपूर्वक आभार. सुजितभाई मोरे आपलेही मनपूर्वक आभार. सचिन कदम सोनाट आपले मनपूर्वक आभार. डॉक्टर स्वप्नील सकपाळ सर आपलेही आभार. संकेत सावंत आपलेही आभार. सूर्यकांतदा शेडगे आपलेही आभार. श्री बाळकृष्ण सकपाळ आपलेही आभार आणि श्री गंगारामभाई मोरे आपले या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आहे. आपण केलेल्या विशेष सहकार्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहेत. आपण आर्थिक पाठबळ दिलं त्या क्रिकेट स्पर्धेला त्या निमित्ताने आयोजक श्री जंडीमाता क्रिकेट क्लब खांबिल चोरगे यांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. मॅच कडवळीया 24 धावांचं लक्ष आहे. येणारे 12 बॉल आहेत. काही ऑफिशियल स्पॉन्सर अजूनही बाकी आहेत, त्यांची अनाउन्समेंट आपण निश्चित येणाऱ्या पुढील ओव्हरमध्ये करूया. मॅचला करूया सुरुवात. चला मित्रांनो, घाई करा. 12 बॉल 24 धावेंचा थरार. वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष, चेंडू आणि बॅटचा. आणि हा संघर्ष या अंतिम मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि तोच संघर्ष आता या मॅच मध्ये आहे. 12 बॉल 24चा थरार. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. सचिन मोरे आणि ऋषी मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आली. जोडी आक्रमक आहे, कारण ज्या प्रकारचा खेळ या जोडीने तुषार सर या स्पर्धेमध्ये केलाय ना तो उल्लेखनीय आहे. परंतु एका बाजूला वेगावरती स्वार होणारा आणि प्रत्येक बॉल वेगळ्या पद्धतीने हाताळणारा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येऊन उभा राहिला आहे. नाव आहे मयूर शिंदे. म्हणजे बॅटल बघण्यासारखं आहे. अगदी बरोबर आहे. ज्याने कालचा दिवस गाजवलाय ॲज अ गोलंदाज म्हणून असा वेगाचा बेताज बादशाह मयूर शिंदे गोलंदाजी मार्कवरती, परंतु ज्याने आजचा दिवस गाजवलाय, षटकरांची आतिषबाजी केली हातलोट टीमसाठी, असा ऋषी आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. त्यामुळे बॅटल आहे ना ते बघण्यासारखं असणार आहे आणि मॅच देखील थरारक होताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती पंच केलेला आहे. क्षेत्ररक्षक बॉलला बॅकअप देतील, अंदाज बांधतील, पाठीमागे थांबले. दुसरीचा प्रयत्न खेळपट्टीवरती चालवला पहिल्या बॉलच्या पाठीमागे.
2 धावा मिळालेल्या आहेत आणि बॅकफुटला जाऊन हा कट शॉट खेळलेला आहे. तोपर्यंत 2 धावा देखील परिपूर्ण केलेल्या आहेत. आता 2 धावेने श्रीगणेशा झालेला आहे. 25 धावांचं लक्ष्य आहे. त्यामुळे या धावांचा पाठलाग मग परत 24 धावांचं लक्ष्य आहे. त्या धावांचा पाठलाग करायचा आहे म्हटल्यानंतर मोठे फटके येणे गरजेचे आहे आणि ती ऋषीकडे मात्र ती ताकद आणि ती क्षमता आहे. पुढचा बॉल यावेळेला पंचांकडे अपील केले आणि हो, पंचांनी दाद उचलून धरली या मॅचची गोल्डन विकेट. बिग विकेट गॉन. धक्का क्रमांक पहिला हातलोडचा ऋषी मोरे माघारी. काही जबरदस्त हा बॉल हाताळलेला आहे. परफेक्ट यॉर्करचा हा बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतर दाद मागितली होती पंचाकडे. दाद अगदी उचलून धरले आणि त्यानंतर मयूर शिंदे यांचं सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळालंय. बिग विकेट या मॅच मधील महत्वाची विकेट. ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं ती विकेट आता माघारी येताना पाहायला मिळते. पाठीमागच्या मॅच मध्ये तब्बल 38 धावा त्याने ठोकल्या होत्या. तोच खेळाडू आता 2 धावा बनवून अगदी स्वस्तामध्ये माघारी परतलाय. निश्चित सुरुवात जर आपण पाहिली तर अगदी डगमग झालेली आहे. आता मोठ्या विवंचनेमध्ये हातलोट संघ अडकला, कारण ज्या खेळाडूने आतापर्यंत चांगला खेळ केला होता असा खेळाडू आउट होऊन माघारी येतोय. त्यामुळे आता प्रेशर वाढलेला आहे हातलोट टीमच्या बाजूने. हा सामना जर आपण पाहिला तर येणाऱ्या फलंदाजावरती फार मोठी जबाबदारी असणार आहे, कारण इथून पुढे धावा बनवायच्या आहेत 22 आणि येणारे बॉल शिल्लक आहे 10. हर्ष मोरे हा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेला. यश मोरे यांचे ते बंधू आहेत आणि या एका मॅच मध्ये या खेळाडूने असा काही एक चांगला खेळ केला आणि त्या खेळासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला आणि त्याच खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती पाठवलेला आहे. निश्चितपणे आज त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे की एका मॅच मध्ये तुम्ही चांगला खेळ करता त्यावेळेला तुमचा क्रम बदलला जातो. आणि पुन्हा एकदा पुढचा बॉल हो, चांगलाच बॉल टाकलाय. मयूर शिंदे यांची धाक आहे. आता आखूड टप्प्याचा बॅकअप दिलेन बॉल टाकला, तो आला डॉट. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. सोरीक गोलंदाजी केली आणि अक्षरशः थांबवले मी म्हणेन. जिथे पहिल्या षटकामध्ये धावा जर कमी खर्च केल्या तर यंगस्टर कुरुशी टीम कमबॅक करेल, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये धावा खर्च केल्या तर निश्चितपणे कमबॅक होईल हातलोट संघाचं. त्यामुळे ही मॅच आणि ही ओव्हर महत्वाची आहे. हर्ष मोरे ओ बॅटची कडा घेऊन बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. वेगाची दाहकता पुन्हा एकदा पाहायला मिळते. सिंगलच मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही, परंतु बॉल चांगला टाकला होता. विकेट किपर सागर शिंदेने थोडीशी चुकी केली आणि त्यानंतर मयूर शिंदे थोडासा नाराज होताना पाहायला मिळालेले आहे. धावसंख्या धावपलकावरती लागलेली आहे. तब्बल 3 धावा. 24चा पाठलाग करायचा आहे. निश्चित अवघ्या 3च धावा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता समीकरणामधलं अंतर वाढत चाललेलं आहे. एका बाजूला प्रयत्नांची उंची आता हातलोट टीमला वाढवावी लागेल. स्ट्रायकरेनला हर्ष मोरे एक युवा खेळाडू आहे. आता युवाला आपली हवा इथे दाखवावी लागेल. ओ टप्पा पडल्यानंतर आता बॉल खाली राहिला, बॅटवरतून आली, डॉट बॉलचा रेशो वाढला, आणखीन एक डॉट. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. फायनलचा सामना आहे आणि मला असं वाटतं आता एकतर्फी सामना होताना पाहायला मिळतोय. जिथे ऋषीचे विकेट गेले ना तिथूनच मात्र कुठेतरी संघ थोडासा अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतोय. परंतु 1-2 मोठे फटके आले तर निश्चितपणे मॅच बनेल. निश्चित आता मोठा फटकाच गरजेचा आहे. नॉन स्ट्रायकरला सचिन मोरे हेही विसरून चालणार नाही. फटका तर या बॉलवरती खेळलेला आहे. खेळाडू बॉलच्या खाली येतील का? आणि अखेरकार बॉल सीमारेषेच्या पलीकडे संघर्षाचा शंकनात करणारा या बॉलवरती आलाय षटकार. जबरदस्त फटका केला. बॅकफुटला गेले आणि पंच केला. जागा बनवली, रूम बनवली आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड रिजन मध्ये एक जबरदस्त चौकार खेळलाय. संघर्षाचा हा चौकार येत असताना आता मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटे निर्माण झाले. मॅच मध्ये अगदी ट्विस्ट निर्माण झालाय. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे धावा. इथून पुढे 15 हे समीकरण या मॅच मध्ये उरलेलं आहे. एका बाजूला स्ट्राईक करतील तर सचिन मोरे, त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतात आणि आता ते मारावे लागतील कारण ती आता वेळ आलेली आहे. परंतु एका बाजूला आता यंगस्टर कुरुशी कुणाच्या हातामध्ये बॉल सोपवणार पर्याय तर भरपूर आहेत, परंतु आता कोणता पर्याय वापरला जाईल? एका अनुभवी खेळाडूला आणलं जाईल की एका युवा खेळाडूच्या हातामध्ये या षटकासाठी बॉल सोपवलं जाईल यासाठी चर्चा सुरू आहे. परंतु आता गणेश शिंदे कुणाच्या हातामध्ये बॉल सोपवणार, मयूर शिंदे कुणावरती विश्वास ठेवणार या मॅच मध्ये आणि या षटकासाठी कुणाला बोलवलं जाणार? तर इथे एका युवा खेळाडूला गोलंदाजी मार्गवरती बोलवलंय. या षटकासाठी सुजल मोरे येतोय शेवटच्या 15 धावेंचा बचाव करण्यासाठी. परंतु बॅटिंग मध्ये सचिन मोरे तयार होतील. बॅटल बघण्यासारखं आहे. 6 बॉल 15 धावेंची गरज आहे. अरे संघर्ष करण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या अंगात नाही. जोपर्यंत मैदानात आम्ही उभे
तोपर्यंत नियतीला जिंकणं शक्य नाही आणि आज या दोन्ही संघांना नियतीला हरवावं लागेल. 6 बॉल 15चा थरार निघाला सुजल मोरे. उजव्या स्टीच्या बाहेर प्रेशर दडपण बॉल वाईट आलाय. वाईट बॉल आलेला आहे आणि पहिल्याच बॉलवरती सुजल यांच्यावरती आता दडपण आणि प्रेशर निर्माण होताना पाहायला मिळते. समोर सचिन मोरे आहेत, एक अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांच्या समोर एक युवा खेळाडू. प्रयत्न करावे लागतील. बॉल खेळलाय, लॉंगॉनचे खेळाडू वेगाने चाललेत, परंतु इथे झेल घेण्याचा प्रयत्न फसला. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे तत्परतेने पूर्ण केल्या. कॅच पकडणं खूप गरजेचं होतं. कॅच पकडली असती तर मॅच देखील पकडली असती. आता इथे मैदानाच्या आतमध्ये तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं फक्त दुपाटणं असंच म्हणावं लागेल, कारण विकेटही मिळाली नाहीये आणि धावा देखील 2 मिळालेली आहेत. त्यामुळे इथे मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होऊन जाईल आणि ही चूक महागात ठरू शकते का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण माणसाला ठेची पर्वतन नाही तर छोट्या दगडानेच लागते, त्यामुळे या चुका तुम्हाला टाळाव्या लागतात. आता या झेलचा उपद्रव काय बघायला मिळेल, कारण सुजल मोरेने ती संधी संघाला निर्माण करून दिली होती. लाल्या यांनी लेस स्टार्ट घेतलं होतं, बॉलर तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना यश नाहीये. 4 बॉलमध्ये 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅचमध्ये आता थोडंसं नाराज असेल सचिन मोरे आणि हातोड संघ, कारण की हा बॉल जिथे डॉट आला ना तिथूनच मॅचमध्ये थोडंसं पुन्हा एकदा कलाटणी निर्माण झाले. निश्चित जिथे आता सुजल मोरे यांचं मनोबल वाढलं असेल, परंतु सचिन मोरे यांना हात खोलावे लागतील या मॅच मध्ये. ती गुणवत्ता आहे. 4 बॉल 12. इथे पुन्हा एकदा या मॅच मध्ये काहीतरी वेगळं घडतंय. हा वाईट बॉल आलाय, त्यामुळे 4 बॉल 11ची गरज. अतिरिक्त धावा सुजलला थांबवाव्या लागतील, परंतु एका बाजूने धावा बनवायच्या आहेत. धावा कशा काय येणार, धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा आता हातलोट टीमसाठी येत आहेत. समीकरण बदललं. येणारे बॉल आहेत 4, धावा बनवायच्या आहेत 11. स्ट्रायकर एंडला हातलोडचे सचिन मोरे, गोलंदाजी मार्गवरती कुरोशी गावचा हा युवा खेळाडू आहे, नाव आहे त्याचं सुजल मोरे. असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. कोण होणार चॅम्पियन, मातोश्री चषक कोण जिंकणार, यासाठी सुरू आहे ही लढत. इथे लाईन मिस करून बसले दोन्ही फलंदाज. एकाच एंडला एकाला माघारी यावं लागेल. येणारे बॉल 3, धावा बनवायचे 11. मॅच अजूनही जिवंत आहे. विकेटचा त्याग देखील या ठिकाणी केलेला आहे आणि आता सचिन मोरे माघारी परतले आहेत, परंतु युवा खेळाडू स्ट्राईक एंडवरती येताना पाहायला मिळत आहेत. हर्ष मोरे, आता त्याच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. जबाबदारीचं ओझं त्याला पेलायचं आहे आणि आता जबाबदारी घेऊन तो खेळेल का आणि 3 बॉलमध्ये 11 धावा बनवेल का, हा देखील आता प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु एका बाजूने सुजल मोरेने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. फायनलच्या मॅचमध्ये विश्वास ठेवला होता आणि विश्वासाला पात्र ठरत असताना चांगली गोलंदाजी केली. निश्चित या 3 बॉलचं कौतुक करावंच लागेल, कारण ज्या प्रकारे बॉल हाताळलेले आहेत. काही बॉल जर आपण दिशाहीन सोडले तर सुजल मोरेने चांगले बॉल टाकले, परंतु आज हर्ष मोरेला हिरो बनण्याची संधी आलेली आहे. आज जर हा कारनामा हर्ष मोरे यांनी केला ना, तर संघ त्यांना उचलून घेईल आणि सेलिब्रेशन करेल. परंतु आता ही सेलिब्रेशनची संधी हर्ष मोरे आपल्या संघाला देतील का? 3 बॉल 11ची गरज है. फिक्र करता है क्यों, तो फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा फिर देख हर्ष मोरे होता है क्या. लाईन मिस करून बसले. बॉल खाली राहिलेला आहे. पुन्हा एकदा एका खेळाडूला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. सामना संपलेला नाहीये. 2 बॉल 11ची गरज. अगदी बरोबर आहे. मॅच अजूनही जिवंत आहे. काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. संघर्षाने भरलेली मॅच अजूनही मॅच जिवंत आहे. त्यामुळे 2 बॉलमध्ये 11 धावा बनवू शकता फलंदाज, कारण की 2 षटकार जर आले तर निश्चितपणे मॅच फिनिश देखील होऊ शकतो, परंतु 2 षटकार मारणार कोण, हा देखील प्रश्न आता निर्माण झालाय. निश्चित. आणि आता सायकरेनला बॅटिंग मध्ये कोण तयार होतोय? रोहित तयार होतोय. रोहित ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि आज तो खेळ करावा लागेल. 2 बॉलमध्ये 11 जर रोहितने बनवल्या तर वर्षभर या नावाची चर्चा होईल. त्यासाठी सज्ज होतोय रोहित. आज त्या प्रकारचा खेळ होईल का, आणि हो करावाच लागेल. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी. हाई बॉल इथे सुजल मोरेने डॉट टाकला. यंगस्टार कुरुशीने सामना कंट्रोल केला. 1 बॉल 11ची गरज. मॅच आता हातातून निसटून गेलेली आहे आणि आता जवळजवळ विजयाच्या उंबरट्यावरती यंगस्टार कुरोशी संघ पाहायला मिळतोय. 1 बॉल 11ची गरज.
आणि अखेरकार मातोश्री चषक 2026 पर्व क्रमांक 6चा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलाय यंग स्टार कुरोशी संघ. वेल प्लेड. चॅम्पियन संघ झाला मातोश्री चषक या क्रिकेट स्पर्धेचा. यंगस्टर कुरोशीने बाजी मारलेली आहे. प्रथम क्रमांक या टीमला मिळालाय. चॅम्पियन संघ राहिला. खेळ जबरदस्त केलेला आहे. मेगा फायनल मध्ये चांगली बॅटिंग केली आणि धावसंख्येचा बचाव केलेला आहे. त्यासाठी आपण त्यांचं अभिनंदन करूया. उपविजेता संघ आहे हातलोड, या टीमचं आपण अभिनंदन करूया, कारण आपणच या स्पर्धेमध्ये चांगलं खेळलेलं आहात. आता अधिकचा न वेळ घेता यानंतर या क्रिकेट स्पर्धेच्या आता आपण अंतिम टप्प्याकडे वळूया. ज्यांनी विशेष सहकार्य केलं त्यांचं आपण अनाउन्समेंट करूया. सूरजभाई जंगम थँक्यू आपलंही. श्री गणेशभाई वाळणेकर आपलंही थँक्यू आहे. अमरदास शेला ज्यांच्या माध्यमातून सायकल मिळाली त्यांचंही थँक्यू आहे. मालिकावीरासाठी पेशवाई साडी मिळालेली आहे. राहुलभाई भनगे आपले थँक्यू. नाश्ता सौजन्य श्री विकासभाई कंग थँक्यू. निलेशभाऊ शिंदे आनंद एंटरप्राइजेस आपले थँक्यू आहे. निलेशदास सोंडकर यश स्पोर्ट्स पनवेल थँक्यू. श्री गणेशभाई सकपाळ आपले थँक्यू आहे. शैलेशभाई सोंडकर आपले थँक्यू. संदीप पाटील लालूदादा आपले थँक्यू आहे. राजेशभाई सनस आपले थँक्यू. संदीप मोरे सर आपले थँक्यू. ज्येष्ठ खेळाडू जावळी शंकरदा शिला रांभेकर यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंकची व्यवस्था आपल्याला मिळाली. केतेश्वर क्रिकेट क्लब घोडेपारूट आणि जेबीसीसी रोडे आपलं थँक्यू. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जे काही स्पॉन्सर्स आपल्याला लाभले त्या स्पॉन्सर्सला आपण थँक्यू म्हणूया. आपण केल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत, कारण आपण सर्वांनी सहकार्य केलेत. आयोजन समितीने मेहनत घेतली आणि अशा प्रकारची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी उभी राहिली आणि चांगल्या रीतीने संपन्न झाली. त्यासाठी आपल्या सर्वांचं थँक्यू या ठिकाणी आम्ही म्हणत आहोत. आपण जे सहकार्य केलेलं आहे त्यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा स्पॉन्सर्सला थँक्यू म्हणूया. कोयना सुशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत कैलासवासी सौ सावित्रीबाई गोविंद कदम यांच्या आठवणींना उजाळा देणारी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन श्री जन्नी भवानी माता क्रिकेट क्लब खांबिल सोरगे यांच्या माध्यमातून करण्यात आलं. मातोश्री चषक ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि त्यासाठी विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. समाजसेवक उद्योजक दरेगाव आणि KSK महाबळेश्वरचे पूर्व अध्यक्ष श्री विजयभाई शिंदे आपला थँक्यू आहे. कला दिग्दर्शक देवळी गावचे प्रदीप दादा जाधव, संघ मालक दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळी आपले मनपूर्वक आभार. श्री विलास दादा भनगे युवा सेना जावली तालुका प्रमुख आणि भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य आपले थँक्यू आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर काही सन्मान आपण करूया. पंचांची भूमिका या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण राहिली आणि त्यासाठी धनंजय कोळी सरांचा पण सन्मान करूया. स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना सन्मानित करूया. धनंजय कोळी सर या आपला सन्मान ठिकाणी होत आहे. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. त्यांचा आपण सन्मान करूया. धनंजय कोळी सरांचा आपण सन्मान करूया. त्याचबरोबर सचिन भाऊ नलावडे यांना आपण थँक्यू म्हणूया. विद्यमान अध्यक्ष KSK महाबळेश्वर. विकासभाई कदम आपले थँक्यू आहे आपण केल्या सहकार्याबद्दल. बापू पार्टे आपले थँक्यू. काशीनाथ दादा सकपाळ आपले थँक्यू. गावडोशी यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलं. श्री रामचंद्र सकपाळ संघ मालक कुणाल 11 आपले थँक्यू. संतोषदा मोरे आपले थँक्यू. संघ मालक काळेश्वरी 11. सुनील दादा मानकोरे आपले थँक्यू. सोमाजी दादा सकपाळ आपले थँक्यू. आपण काही सन्मान करूया. धनंजय कोळी सरांच्या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांची भूमिका ही महत्त्वपूर्ण राहिली आणि त्यासाठी आपण त्या सन्मान करत आहोत. रेशीम नागेने विणलेली मायेचबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांच्या ठिकाणी करत आहोत. स्नेहपूर्वक आणि आदरपूर्वक हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून.
या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्पॉन्सर्सला थँक्यू म्हणत आहोत. अध्यक्ष ज्यांनी काळमज विकास मंडळ कळमगाव कळमकर श्री भरत विठोबा मोरे आपले थँक्यू आहे. रावसाहेब डुशिंग शेठ आपले थँक्यू आहे. सुनील भाऊ शिंदे कुरुशी आपले थँक्यू. विजयभाई झुनकर आपले थँक्यू आहे. माणूस जीवा भावाचा, त्याचबरोबर योगेश शिवाजी मोरे हरचंदी दादा आपले आभार. त्याचबरोबर किरणबाई शिंदे पाली यांचे मनपूर्वक आभार. संघ मालक नायरा ओमकार 11. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सूरजबाई जंगम आपले थँक्यू. पोलीस पाटील घोणसपूर. गणेशबाई वाळणेकर आपले मनपूर्वक आभार. अमरदा शेलार प्रतापदादा शेलार यांच्या माध्यमातून सायकल मिळाले त्यांचे आभार. पेशवाई साडीसाठी राहुलभाई बनगे आपण विशेष सहकार्य केले आपलेही आभार. श्री विकासभाई कंक आपलेही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार आहे. निलेश भाऊ शिंदे आपलेही आभार. निलेशदा सोंडकर आपलेही आभार. गणेशभाई सकपाळ आपलेही आभार. शैलेशभाई सोंडकर आपलेही आभार. संदीप पाटील लालूदादा आपलेही आभार. नाश्ता सौजन्य आपल्या माध्यमातून मिळालं. कॅप सौजन्य राजेशभाई सनस आपले आभार. संदीप मोरे सर ज्येष्ठ खेळाडू जावळी आपले आभार. विशेष सहकार्य ड्रिंक सौजन्य होतं शंकर शेलार आंबेकर युवा उद्योजक जावली आपले आभार. केतेश्वर क्रिकेट क्लब घोडेपारोट आपले आभार. जेबीसीसी रुळे आपले आभार. त्याचबरोबर श्री पांडुरंग मोरे आपले मनपूर्वक आभार. शिवभक्त त्याचबरोबर शशिकांत दगडू भातोसे आपले आभार. उपाध्यक्ष KSK प्रतिष्ठान राजेशभाई सकपाळ. शिवांशी एंटरप्राइजेस आपले मनपूर्वक आभार. महेंद्र मोरे भाई आपले आभार. अनिल झुनगरे आपले आभार. अक्षय धनावडे साहेब आपले मनपूर्वक आभार. काशीनाथ दादा सकपाळ आपले आभार. माजी उपाध्यक्ष KSK महाबळेश्वर. श्री विशाल जाधव आपले मनपूर्वक आभार. सुजितभाई मोरे ज्यांच्या माध्यमातून इस्त्री मिळाले त्यांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर सचिन कदम सोनाट आपले आभार. SK स्पोर्ट्स घाटकोपर ज्यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी शूज मिळालेले आहेत. डॉक्टर स्वामील सकपाळ सर आपले थँक्यू आभार आहे. विशेष सहकार्य संकेत सावंत क्रिकेट प्रेमी आणि त्याचबरोबर गंगारामबाई मोरे खरोशी आपले मनपूर्वक आभार. श्री बाळकृष्ण सकपाळ पोलीस पाटील आहिर आणि त्याचबरोबर सूर्यकांत दादा शेडगे श्री साई स्पोर्ट्स कोपरखेरणे आपले मनपूर्वक आभार. हे स्पॉन्सर्स होते या क्रिकेट स्पर्धेचे ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आपल्याला लाभलं. त्यांचे मनपूर्वक आभार. सर्व टीमला विनंती आहे, चारही संघांना आणि बाकीच्या टीम आणि क्रिकेट प्रेमींना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या आपण समोर या अशी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठाच्या समोर यावं अशी या ठिकाणी आपण विनंती करूया. आता यानंतर अधिकचा वेळ न घेता आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. कारण आपल्या सर्वांची उपस्थिती ही प्रार्थनीय आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्याचमुळे या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून काही सन्मान आता आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आता काही सन्मान या ठिकाणी करूया आणि हे सन्मान आपण करत आहोत कारण आपण जे सर्वांनी सहकार्य केलेलं आहे ना त्यासाठी आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. मातोश्री चषक या स्पर्धेच्या ट्रॉफीज जर तुम्ही पाहिल्या तर या ट्रॉफीज क्रिस्टलच्या ट्रॉफीज आहेत, आकर्षक ट्रॉफीज आहेत, मन वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला ट्रॉफीज मिळालेल्या आहेत. समाजसेवक कोपरीचे विकासभाई कदम आरजू 11 हा संघ जर पाहिला तर KSK प्रीमियर लीग जिंकणारा पहिला संघ आहे आरजू 11 आणि त्या संघाचे टीम ओनर म्हणून ज्यांची दखल आपल्याला घ्यावी लागते असे विकासभाई कदम यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. आणि आज त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आरजू 11 चे टीम ओनर आहेत KSK प्रीमियर लीग पहिलं पर्व जिंकणारे संघ मालक
म्हणून ज्यांची ख्याती आहे असे विकासबाई कदम यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. समाजसेवक त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. रेशीम धाग्याने विणलेली मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन जन्नी भवानी माता क्रिकेट क्लब खांबील चोरगे यांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. विशेष सहकार्य क्रिस्टलच्या ट्रॉफीज या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर पुढील सन्मानाकडे वळूया. या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे, अनेक क्रिकेट स्पर्धेनं ज्यांचं विशेष सहकार्य लाभतं, एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्या नावाची दखल घ्यावी लागते. युवा सेना जावली तालुका प्रमुख आणि भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य आणि क्रिकेट प्रेमी वरोशी गावचे श्री विलासदादा भनगे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून याही वर्षी त्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. अशा व्यक्तिमत्वाचा आपण करत आहोत हा सन्मान. विलासदादा भनगे, युवा सेना जावली तालुका प्रमुख, भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य, ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. श्री जन्नी भवानी माता क्रिकेट क्लब खांबील चोरगे यांच्या माध्यमातून होतोय त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. त्यानंतर या क्रिकेट स्पर्धेला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे, कोयना सौशी कांधाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे विद्यमान अध्यक्ष वाळणे गावचे सचिन भाऊ नलावडे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. शांत आणि संयमी असणारे अध्यक्ष, त्यांचा आपण सन्मान करूया. कोयना सौशी कांधाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे विद्यमान अध्यक्ष वाळणे गावचे सचिन भाऊ नलावडे, शांत संयमी असणारे अध्यक्ष, त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. रेशीम धाग्याने विणलेली मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण भेट आपण त्यांना प्रदान करत आहोत. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मिळाला. त्यानंतर या क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे, कोयना सौशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे माजी सदस्य आणि नायरा ओमकार 11 या टीमचे टीम ओनर पालीगावचे किरणबाई शिंदे यांचा सन्मान आपण करत आहोत. या क्रिकेट स्पर्धेला मोलाचं सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे. अनेक वर्ष हा संघ आपण KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग खेळताना पाहिलेला आहे आणि ती टीम आहे नायरा ओमकार 11 टीम ओनर आहेत पालीचे किरणबाई शिंदे यांचा सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती होत आहे. वेळोवेळी त्यांचं नेहमीच एक चांगलं सहकार्य या क्रिकेट स्पर्धेच्या पाठीमागे राहतं आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. गणपत कदम आणि किरण कदम यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आहे श्री संतोष दादा कदम ग्रामस्थ खांबील चोरगे, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या मातोश्री चषकाच्या माध्यमातून होत आहे. त्यांनाही विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. खांबील चोरगे गावचे ग्रामस्थ आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया. त्यानंतर पुढील सन्मान आहे श्री शंकर दादा कदम ग्रामस्थ खांबील चोरगे, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्यांनाही विनंती आहे आज बहुसंख्येने या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आज बहुसंख्येने खांबील चोरगे ग्रामस्थ या ठिकाणी आले आणि त्यांचा सन्मान ठिकाणी आपण करत आहोत. दुपारी देखील बरेचसे ग्रामस्थ या स्पर्धेला येऊन गेले आणि हे सर्व खांबील चोरगे ग्रामस्थ आहेत. कारण ही क्रिकेट स्पर्धा आहे ना, ही खांबील चोरगे गावामधून आली अशी एक चांगली क्रिकेट स्पर्धा आणि त्या गावचे हे सर्व ग्रामस्थ, त्यांचा आपण ठिकाणी सन्मान केलेला आहे. परंतु यानंतर पुढील सन्मान आपण करत आहोत आणि सन्मान आहे म्हणजे अरुणभाई कदम यांचे सहकारी, म्हणजे नीती नियमाने रोज सरावामध्ये हे सर्वजण सोबत असतात आणि ज्या वेळेस मात्र अरुणभाई कदम यांचं आयोजन येतं, खांबील चोरगे गावचं आयोजन येतं, त्यावेळेस मात्र यांच्या माध्यमातून काही ना काहीतरी पारितोषिक दिलं जातं, काही ना काहीतरी विशेष सहकार्य केलं जातं. आपण सन्मानित करूया रावसाहेब डुशिंग शेठ यांचा सन्मान
या ठिकाणी आपण करूया. अरुणभाई कदम यांचे सहकारी मित्र आणि जेव्हा जेव्हा खांबी चोरगे गावचं आयोजन असतं त्यावेळेस मात्र काही ना काहीतरी यांच्या माध्यमातून नेहमीच दिलं जातं, विशेष सहकार्य केलं जातं. असं व्यक्तिमत्व आहे रावसाहेब डोशिंग शेख. स्वतः एक चांगले क्रिकेट प्रेमी आहेत आणि अरुणभाई कदम यांच्या सोबत नीती नियमाने रोज सकाळी सराव करतात. अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण किरण कदम या ठिकाणी गणपत कदम आहेत या स्पर्धेचे आयोजन भूमिकेमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे त्यांच्या शुभाशय आपण आज सन्मान करत आहोत. रावसाहेब डोशिंग शेठ आपण केल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. यानंतर पुढील सन्मान आपण करूया ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला जेवण व्यवस्था असेल विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. आज आपण बिर्याणीचा स्वाद घेतला आणि त्यासाठी विशेष सहकार्य आपल्याला लाभलं. नेहमीच अरुणभाई कदम यांच्या सोबत असणारं हे व्यक्तिमत्व आणि माणूस जीवाभावाचा विजयभाई झुनगरे यांचा सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच रोजच नीती नियमाने अरुणभाई कदम यांच्या सोबत क्रिकेटचा सराव करणारे अरुणभाई यांचे सहकारी मित्र विजयभाई झुनगरे यांचा सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. रेशीम धाग्याने विणलेली मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन विजयभाई झुनगरे यांचा सन्मान होत आहे. अरुणभाई कदम यांचे परम मित्र आणि त्यांचा सन्मान ठिकाणी संपन्न झालेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. त्यानंतर पुढील सन्मानाकडे वळी आणि सन्मान आहे कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे माजी उपाध्यक्ष कळमगावचे काशीनाथ दादा सकपाळ यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. आपण त्यांनाही या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. रेशीम धाग्याने विणलेली मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण श्री जन्नी भवानी माता क्रिकेट क्लब खांबील चोरगे यांच्या माध्यमातून हा सन्मान करूया. पाठीमागच्या शनिवार रविवारी आपण कळमगावची क्रिकेट स्पर्धा पाहिली, ती 2 दिवसाची होती आणि त्या आयोजनामध्ये आपली महत्वाची भूमिका देणारे आणि या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य करणारे काशीनाथ दादा सकपाळ यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोत आणि तो सन्मान आहे त्यानंतर विकासभाई कदम यांची कन्या आणि नेहमीच आरजू 11च्या नावाने सातत्याने एंट्री करणारे आणि ती कन्या आज या ठिकाणी आलेली आहे. आरजूचा आपण सन्मान करूया, तिला विनंती आहे या. आणि ती फुटबॉलची एक चांगली खेळाडू आहे, क्या बात आहे, आणि तिचा आपण सन्मान करूया. सचिन भाऊ नलावडे यांना विनंती आहे की आपल्या विभागातली असणारी कन्या जी फुटबॉलपट्टू आहे आणि नेहमीच आरजूच्या नावाने विकासभाई कदम एंट्री करतात आणि ती कन्या आहे आज या ठिकाणी आलेली आहे. आपण आरजूचा सन्मान करूया. आरजू कदम यांचा आपण सन्मान करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून आरजू विकास कदम यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. आपण त्यांना सन्मानित करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर या क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून याही वर्षी विशेष सहकार्य केलेलं आहे, मग स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची असो किंवा रबरची असो, ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आपल्याला लाभतं असे एक भेदक गोलंदाज जावली तालुक्यातील देवदेवचे ज्यांचं हेलिकॉप्टर फार फेमस आहे. जरी ते पावसाळ्यामध्ये क्रिकेटपासून लांब असले तरी क्रिकेटशी निगडीत काही ना काही गोष्टींशी ते आहेत आणि या क्रिकेट स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून गॉगल मिळालेले आहेत. आपण सन्मानित करूया अनिल दादा झुनगरे यांचा सन्मान आपण करूया. एक भेदक गोलंदाज, एक डावखुरे आताचे गोलंदाज म्हणून जावली तालुक्यामध्ये त्यांची ख्याती आहे आणि ज्यावेळेस एखादी विकेट मिळते त्यावेळेस त्यांचं सेलिब्रेशन बघण्यासारखं असतं. असे सेलिब्रेशन मॅन जावली तालुक्यातील देवदेवचे अनिल दादा झुनगर यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. परंतु याच व्यक्तिमत्वासोबत सातत्याने सावलीप्रमाणे म्हणायला गेलं तर काही हरकत नाही, व्यक्तिमत्व असतं आणि ते व्यक्तिमत्व आहे शंकर दादा झुनगरे यांचा आपण सन्मान करूया. दोघं भांडतील आणि रात्री एकत्र भेटतील अशी असणारी या दोघांची मैत्री आहे आणि ते दोघं आज या ठिकाणी विलासदादा सोबत आहेत आणि त्यांचा आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. रेशीम धाग्याने विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा सोबत सन्मान करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. त्यानंतर या क्रिकेट स्पर्धेला मित्रांनो विशेष सहकार्य आपल्याला इस्त्री मिळालेली आहे आणि ती इस्त्री मिळालेली आहे विद्यमान उपाध्यक्ष KSK महाबळेश्वर हातलोड गावचे सुजितदादा मोरे. आपले सन्मान होत आहे. आपण या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे, त्यासाठी आपण यावं अशी विनंती, आपला सन्मान होत आहे. आणि सुजितदादा मोरे विद्यमान उपाध्यक्ष KSK महाबळेश्वर त्यांचा सन्मान आपण करूया. या स्पर्धेला आपण विशेष सहकार्य केलेलं आहे आणि त्यासाठी आपला सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर चे विद्यमान उपाध्यक्ष आहेत हातलोड गावचे सुजितदादा मोरे यांचा सन्मान होत आहे. सिनियर खेळाडू आहेत KSK मधील, त्यांचा सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. कुरोशीचे गणेश